आहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी आहता लोचनी सुख साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा
उपकारी असे आरोनी उरला उपकारी असे आरोणी उरला उपकारी असे आरोनी उरला उपकारी असे आरोणी उरला आपुले तयाला पर नाही आपुले दयाला पर नाही आपुले दयाला पर नाही उपकारी असे आरोनी उरला उपकारी असे आरोणी उरला उपकारी असे आरोनी उरला उपकारी असे आरोणी उरला आपुले तयाला पर नाही आपुले दयाला पर नाही आपुले दयाला पर नाही लाभावरी घ्यावे सापडले काम लाभावरी घ्यावे सापडले काम लाभावरी घ्यावे सापडले काम लाभावरी घ्यावे सापडले काम आपुला तो श्रम न विचारी आपुला तो श्रवण विचारी आपुला तो श्रवण विचारी जीवा ऐसे देखे अनेका जीवांशी ऐसे देखे अनेका जीवांशी जेव्हा ऐसे देखे अनेका जीवांशी ऐसे देखे अनेका जीवांशी निखळची राशी गुणांचीच निकळाची राशी गुणांची तो निकळाची राशी गुणांची तो लाभावरी घ्यावे सापडले काम लाभावरी घ्यावे सापडले काम लाभावरी घ्यावे सापडले काम लाभावरी घ्यावे सापडले काम आपुला तो श्रम न विचारी आपुला तो श्रवण विचारी आपुला तो श्रवण विचारी तुका म्हणे देव तयाचा पांगिला तुकाने देव दयाचा पांगेला तुका म्हणे देव तयाचा पांगिला देव दयाचा पांगेला न भंगे संचला धीर सदा भंगे संचला धीर सदा भंगे संचला धीर सदा तुका म्हणे देव तयाचा पांगिला देव दयाचा पांगेला तुका म्हणे देव तयाचा पांगिला देव दयाचा पांगेला न भंगे संचला धीर सदा भवे संचला धीर सदा भवे संचला धीर सदा लाभावरी घ्यावे सापडले काम लाभावरी घ्यावे सापडले काम लाभावरी घ्यावे सापडले काम लाभावरी घ्यावे सापडले काम आपुला तो श्रम न विचारी आपुला तो श्रवण विचारी आपुला तो श्रवण विचारी बरोबर कुमारी गोपाल तुम्हारे उपकार्यासे आरोने उरला उपकार्यासे आरोने उरला उपकार्यासे आरोनी उरला उपकार्यासे आरोनी उरला उपकार्यासे आरोने उरला उपकार्यासे आरोने उरला आपुले तयाला परणाही आपुले तयाला परणाही लाभावरी घ्यावे सापडल काम
आपुले तया पर नागे लाभावरी घ्यावे सापडले लाभावरी घ्यावे आपुला दुसरा न विचारी आपुला आपुला उपकारी असे आरोनी उरला, उपकारी असे आरोनी उरला, आपुले तयाला पर नाही, लाभावरे घ्यावे सापडले काम, आपुला तो श्रम न विचारी, जीवा ऐसे देखे अनेका जीवांसी, जीवा ऐसे देखे अनेका जीवांसी, निखळची राशी गुणांचीच, लाभावरे घ्यावे सापडले काम, आपुला तो श्रम न विचारी, तुका म्हणे देवतयाचा पांगिला,
तुका म्हणे देवतयाचा पांगिला न भंगे संचला धीर सदा लाभावरी घ्यावे सापडले काम आपुला तो श्रमन विचारी विठ्ठल विठ्ठल उपकारी असे आरोनी उरला आपुले तयाला पर नाही लाभावरे घ्यावे सापडले काम आपुला तो श्रमन विचारी नमोतया माता पित्याचे पालन नमोतया माता पित्याचे पालन नमो त्या वचन सत्यवदे नमो त्या वचन सत्यवदे नमो त्या वचन सत्यवदे नमो तया माता पित्याचे पालन नमो तया माता पित्याचे पालन नमो तया माता पित्याचे पालन नमो त्या वचन सत्यवदे नमो त्या वचन सत्यवदे उपकारी असे आरोनी उरला आपुले तयाला पर नाही लाभावरे घ्यावे सापडले काम आपुला तो श्रमण विचारी प्रस्तुस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहुनिवासी असलेले प्रेमाद्भुत सिंधू कुळसागर इंदू कान्हा प्रिय बंधू गुणातीत साधू श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गोड असा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे काही मंडळी आपला संसार परमार्थ नीटनेटका करून परमार्थात समाजात उपकार करण्यासाठी कसे उरलेले असतात आजच्या अभंगात तुकोबाराय सांगतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यपावन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवरायांच्या पादस्पर्शाने पवित्र झालेला जिल्हा, श्री समर्थ रामदास स्वामींच्या अनुग्रहाने पुनीत झालेला जिल्हा, परमार्थामध्ये वेगळ्या वेगळ्या तऱ्हा पाहणारा 6 तऱ्हा 7 तऱ्हा असा सातारा जिल्हा. आणि या पुण्यपावन सातारा जिल्ह्यामध्ये अगदी कोरीव परमार्थ करणारा तालुका कोरेगाव तालुका. आणि या कोरेगाव तालुक्यामध्ये पुण्यपावन किन्हई गाव, बरोबर आहे ना. आणि यात किन्हई गावामध्ये महंत बलभीम महाराजाच्या मठावर एक आज आगळा वेगळा उपक्रम या श्री संत बलभीम महाराजाचे वंश परंपरागत सेवेकरी असलेला निंबाळकर परिवार आणि या निंबाळकर परिवारातील वैकुंठवासी सुभाष दत्तात्रय निंबाळकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आजची ही संकीर्तनरूपी सेवा. आणि या संकीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित समस्त निंबाळकर परिवार, त्यांचा नातलग परिवार आणि मठातील सर्व आणि परिसरातील सर्व वारकरी भाविक परिवार अशा त्रिवेणी संगमामध्ये पुण्यस्मरण पार पडत आहे. वैकुंठवासी सुभाष दत्तात्रय निंबाळकर यांच्या पाठीमागं मोठा निंबाळकर परिवार आहे. या श्री संत बलभीम महाराज मठाचे उत्तराधिकारी त्यांचे चिरंजीव आदरणीय हरिभक्तीपरायण माझे गुरुबंधू बजरंगगिरीजी महाराज, दुसरे चिरंजीव अभिजित महाराज, एक सुकन्या अश्विनीताई आणि एक मोठा निंबाळकर परिवार त्यांच्या पाठीमागं आहे. त्यांचे चिरंजीव या मठाचे महंत आदरणीय बजरंगगिरीजी महाराजांनी आणि या भागातील एक चांगले मृदंगाचार्य माझे गुरुबंधू विक्रम महाराज शिंदे सोनगावकर यांनी दोघांनी खूप मोठ्या आग्रहाने ही सेवा माझ्या गळ्यात
घातली. या निमित्ताने आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. गोडचाल गायली, ज्यांनी पहिल्या चालीचा मान पटकावला असे आदरणीय माझे गुरुबंधू माने महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज, आमची भावकी असलेले जे बारामतीहून आले, सहसा मला बारामती प्रसन्न नाही पण ते आहेत, असे आदरणीय निखिल महाराज कदम, या भागातील सगळी महाराज मंडळी, माझ्या पुढं बसलेले महाराष्ट्रामध्ये कदमांची गावं जिथं जिथं आहेत त्या सर्व कदम परिवाराच्या मंडळाचे अध्यक्ष असलेली इथं जवळ आदमापूरवाडी, तिथं भरपूर कदम आहेत. आणि मग त्या कदम परिवाराच्या महाराष्ट्रातल्या कदम परिवार संघटनेचे अध्यक्ष असलेले ज्ञानेश्वर माऊली कदम, हा योगायोग या अध्यक्षही कदम येतं. सध्या महाराष्ट्रातही ज्ञानेश्वर कदम जरा दिसतात पुढं. असो, आमचे सर्व अंकित महाराज आणि त्यांचा सर्व वाईतील विद्यार्थी भाविक परिवार, ज्यांची ज्ञानोबराबरोबर दिंडी आहे, असे आमचे महाराज, मी त्यांना महिपती महाराज म्हणतो. ते महिपती महाराजच दिसतात बघा फेटा बांधल्यावर. आणि आपण सगळी या श्री संत बलभीम महाराजाच्या मठाला जोडलेला भाविक परिवार, ज्ञात अज्ञात तुम्ही सर्व मंडळी, गोड मृदंग वाजवणारे आमचे कदम महाराज, बरे भाऊबंदच गोळा झाले. पखवाजे कदम, म्हणायला कदम, कीर्तनकार कदम, श्रोते कदम, असो. हा तसे मग निंबाळकर नाराज होतील ना. असो, आदरणीय राहुल महाराज, हार्मोनियम वादक महाराज, सोबदार महाराज, सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. ज्यांचं पुण्यस्मरण आहे ते आपल्या बजरंगगिरी महाराजांचे ते वडील आहेत. विठ्ठल औंध संस्थांचं हे बलभीम महाराज गुरु होते, ज्यांची इथं समाधी आहे. आणि मग तेव्हापासूनच यांच्या सेवेला एक निंबाळकर परिवार इथं राहिला. त्या निंबाळकर परिवाराने वर्षानुवर्ष, दशकानुदशक, शतकानुशतक या समाधीची सेवा केली, या साधूची सेवा केली. आणि मग त्यामध्ये पूर्वीचे जे महंत होते ते आदरणीय बजरंगगिरीजी महाराजांचे चुलते होते. आणि मग चुलते इथं राहत होते, म्हणजे वडीलही इथं आले. मग त्यांनी सेवा केली. काही काळ नोकरी केली RTO ऑफिसमध्ये, आणि नोकरी करत असताना गोरगरिबांना चांगला न्याय दिला. इथं यमाई मातेची यात्रा प्रसिद्ध आहे. मग या यमाई यात्रेच्या नियोजनामध्ये, आयोजनामध्ये ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्यांचा, सुभाष भाऊंचा खूप मोठा सिंहाचा वाटा. तदनंतर इथं जे नामसप्ताह झाले, वारकरी पारायणं झाले, वारकरी सेवा मंडळाची पारायणं, त्या पारायणामध्ये सुद्धा त्यांनी खूप सेवा केली, या समाधीची सेवा केली. आणि मग पांडुरंगाच्या चरणी विलीन झाले. आणि मग त्यांचे चिरंजीव बजरंगगिरीजी महाराज आणि अभिजित महाराज यांनी ठरवलं की पुण्यस्मरण करायचं आणि कीर्तन सेवा मला सांगायची. खरं सांगू, मी साताऱ्यात येतच नाही, फार कमी येतो, नाही येतच नाही. वर्षातून एखादं कीर्तन, तेही लय आग्रहाने, नाहीतर येत नाही. तसा मला साताऱ्यातून रोज 1-2 तरी फोन असतातच. ओळखीने लोक करतात फोन, आता मोबाईल पाहतात, बरीच महाराज मंडळी ओळखतात, गावगावची साईड तडवळेवाले मागच लागलेत माझ्या मागच धरून. आणि मग लोकांचा आग्रह राहतो. पण आम्ही काय करतो, वार्षिक मोठे मोठे उत्सव करतो. त्या 2-4 वर्षापासून तुकोबारायांचा 375वा, चालू वर्षामध्ये ज्ञानोबारायांचा 750वा, नामदेव महाराजाचा 675वा, असे उत्सव चालू झालेले आहेत. पुढल्या वर्षी महिपती महाराजांचा द्विशतकोत्तर त्रितपपूर्ती सोहळा येतोय. म्हणजे असे काही ना काही उत्सव चालू राहतात. आणि या उत्सवामुळे मग थोडंसं येणं जाणं कमी राहायचं. आणि मग त्यामुळं कधी येणं होत नसत. पण आदरणीय आमचे विक्रम महाराज शिंदे याचा खूप आग्रह की बजरंगगिरीजी महाराजांची इच्छा आहे की माझ्या वडिलांचं पुण्यस्मरणाचं कीर्तन तुमचं ठेवायचं. आणि मग त्या निमित्ताने आपल्या दर्शनाचा योग आला. खूप सुंदर आहे, खूप निसर्गरम्य तालुका आहे महाराजा. साताऱ्याला खूप गोष्टी आहेत, म्हणून कोणीतरी म्हणलंय जाता साताऱ्याला. असो, सातारा हा खूप आदर्श जिल्हा आहे, निसर्गरम्यतेने भरगच्च भरलेला आहे. मुंबईची दवा आणि कोरेगाव तालुक्याची हवा बरोबरीची महाराज. ज्याला मुंबईला राहून दवा पाणी घेऊन आरोग्य भेटतं, त्याला कोरेगावला नुसती हवा जरी घेतली तरी त्याला आरोग्य प्राप्त होईल. म्हणून कोणीतरी म्हणलंय चला हवा येऊ द्या. ते भाऊ कदम येत आणि हे कदम माऊलीत, एवढा फरक आहे. असो,
असा हा पुण्य पावन परिसरामध्ये चला एखाद्या वर्षातून एखाद्या वेळा गेलं तरी काय हरकत नाही. नाहीतर आमच्या अंकित महाराज यांचा खूप आग्रह राहतो वाईच्या पारायणात तुम्ही तारीख द्या. पण ते मला तात्या तर खूप बोलत आहेत ह्या बाबतीत, आदरणीय बंडा तात्या. खरं म्हणलं तू तर आम्हाला तारखा सुद्धा देत नाही. त्याने मी लोकाला देत नाही पण मला तारखा न देणारा ह्या बुवा आहे म्हणजे. तात्या मला खूप बोलतात ह्या बाबतीत. मग अजून एक तारीख त्यांनी मला दिलेली आहे नवरात्रा. तिथे कुठेतरी रहमतपूर आहे, तिथे एक मला तारीख दिलेली. अजून काय त्यांचा फोन आला नाही आला तर चांगलंच होईल म्हणा, कारण आम्हाला तिकडं खूप फिरावं लागतं. असं या पुण्य पावन निंबाळकर परिवारावर आपलं जे प्रेम आहे ते अभंग राहावं. जे आपण बलभीम महाराजांच्या समाधीवर प्रेम केलं तेच आमच्या बजरंगगिरी महाराजांच्या जीवनावर आपलं प्रेम असावं अशी पांडुरंगाला प्रार्थना करून अभंगाकडे वळतो. विठ्ठल उपकारी असे आरोनी उरला, उपकारी असे आरोनी उरला, आपुले तयाला पर नाही, लाभावरे घ्यावे सापडले काम, आपुला तो श्रमण विचारी. आजच्या अभंगामध्ये श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय या व्यवहारामध्ये परमार्थामध्ये अशी काही माणसं आहेत की ते आपला व्यवहार उत्तम पार पाडला, परमार्थ उत्तम पार पाडला आणि समाजात उपकारी भावनेसाठी कसे उर्वरित उरलेले आहेत. आजच्या अभंगात तुकोबराय त्यांच्या जीवनाचा धांडोळा घेतात. विठ्ठल या मृत्यूलोकामध्ये मानवी जीवनाचे तुम्हाला दोन वर्ग दिसून येतील. तुम्हाला दोन वर्ग मृत्यूलोकात मानवी जीवनाचे. दोन वर्ग कोणाचे? एक तुतारीवाले आणि एक घड्याळावाले, एक मशालवाले आणि एक धनुष्यबाणवाले. हा ते तर आहेतच हो. पण मानवी जीवनाचं वर्गीकरण आमच्या संत वाङ्मयाने दोन वर्गामध्ये केलेलं आहे. वर्ग पहिला, एक वर्ग असा आहे संपलेला, बर, आणि वर्ग दुसरा आजच्या अभंगातला उरलेला. मानवी जीवनात हे दोन जीवन तुम्हाला दिसतील. एक वर्ग आहे संपला, नष्ट झाला, उद्ध्वस्त झाला, आणि एक वर्ग असा आहे शिल्लक राहिला, उर्वरित राहिला, समाजावर उपकारादी गोष्टी करण्यासाठी उरला, अवशिष्ट राहिला. आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल, संपला कोण आणि उरला कोण? तर या मृत्यूलोकात चार माणसं संपली महाराज. ह्या चार माणसाचा पुरता बाजारच उठला महाराज. ही चार माणसं समाजात शिल्लक राहू शकत नाही, समाजात काही कार्य करू शकत नाही, समाजासाठी उरू शकत नाही, उरली नाही, पुरती संपली, नष्ट झाली. कोण चार माणसं? एक अज्ञानी, समाजात काही करू शकत नाही, शिल्लकच राहत नाही, तो त्याचं अज्ञानच त्याला संपवतं महाराज. वा, अज्ञानी संपलेला आहे. दोन प्रमादी, म्हणजे चुका करणारा संपतो, शिल्लक राहत नाही महाराज. तिसरा सांगितलंय अति शहाणपणा मिरवणारा, हाही समाजात शिल्लक राहत नाही, संपून जातो. हे तीन संपलेली, नष्ट झालेली, आणि या तिघाच्या संगतीत जो चौथा राहतो त्याही आपल्याच नादात, या नादाने तोही संपून जातो महाराज. धर्मशास्त्रकार सांगतात ही चार माणसं संपली. धर्मशास्त्र सांगतं केचित अज्ञानतो नष्टा, केचित नष्टा प्रमादतः, केचित ज्ञानावलेपेन, केचित नष्टैस्तु नाशिताः. धर्मशास्त्रात मी संस्कृत शिकलोय बी, शिकवलेली बी. माझ्यावर संस्कृतचा खूप पगडा आहे. संस्कृतमध्ये खूप ज्ञान दडलेलं आहे, तुम्ही त्याचं मंथन करत नाही महाराज. मंथन करून हे लोणी घ्या, खूप घेण्यासारखं आहे. धर्मशास्त्रकार सांगतात काही अज्ञानामुळं नासली. आमचे गुरुजी आम्हाला लहानपणी शिकवायचे, मुलांनो 14 विद्या पारंगत व्हावे, अज्ञानात बाळा राहू नये, कामा वाचून घरी कोणाच्या उगीच बाळा जाऊ नये. वा, गाथ्यातलं नाही पण आमचे गुरुजी म्हणायचे म्हणून सांगतोय. माणसाने ज्ञान मिळवावं, अज्ञानात राहू नये. अज्ञानी मनुष्य शिल्लक राहत नाही महाराज. समाजात उरणार कसा तो? समाजाच्या उपयोगाला कसा येणार? कारण त्याचं अज्ञानच त्याला संपवायला कारण ठरतं. म्हणून कोणीतरी एका मोठ्या माणसाचं वाक्य आहे, विद्येविन मती गेली, मतीविन गती गेली, ही सर्व फजिती अविद्येने केली. म्हणजे होईल तितकं ज्ञान मिळवा माऊली. हो, शास्त्रकार सांगतात
शेतकऱ्याने कणाकणाने अन्न मिळवावं आणि मृत्यूलोकात आलेल्या माणसाने क्षणाक्षणाने ज्ञान मिळवावं. वा, शेतकऱ्याने कण वाया घालू नये आणि मानवी जीवनाला आलेल्या माणसाने क्षण वायाला घालू नये. वा, घेण्यासारखं आहे महाराज. क्षणतः कणतश्चैव विद्यामर्थम च चिंतयेत क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनम. वा, धर्मशास्त्र सांगतं शेतकऱ्याने कणाकणाने धान्य साठवण करावी आणि त्या धान्याचं मिळून धनात रूपांतर करावं. विद्यार्थ्याने किंवा मानवी जीवनाला आलेल्या माणसाने क्षणाक्षणाने ज्ञान मिळवावं. पण दुर्दैव आहे, या समाजात बरेच अज्ञानाचे उपासक आहेत. खूप मोठा अज्ञानाचा पगडा आहे त्यांच्यावर. गावगाव विद्येचे उपासक कमी आणि अविद्येचे उपासक जास्त आहेत महाराज. वा, आमच्या मठात एकदा मला विंचू चावला. मला विंचू चावल्यावर खूप चढतो. आमचा पहिला मठ आहे ना मातीचा होता. आता आम्ही राहतो ते RCC. पण पहिला जो आळंदीतला मठ आहे आमची उमरेकर धर्मशाळा ती मातीची होती. जुन्या काळात बांधलेली होती. मातीची असल्यामुळं तिथं 50 विद्यार्थी शिक्षणाला राहायचे. आता ते 50 महाराज असल्यामुळं झाडीन कोण, तू राणी मी राणी, कोण आणील पाणी. मग ते झाडायचं नाही. जेवलेले खरकटे भांडे घासायचे नाही. आज सकाळी जेवले का संध्याकाळी ते भांडं घासायचं, जेवायलाच घासायचं, परत घासायचं नाही. तुकडे मधुकरीचे भाकरी इकडं तिकडं पडलेले, मग उंदरं यायचे. आता उंदीर गणपतीचं वाहन असल्यामुळं मग महादेव म्हणायचे, अरे ते गणपतीचं वाहन कुठे गेले जरा पाहायला जा. मग ते महादेव आपल्या गळ्यातलं एक वाहन त्यांच्याकडे सोडायचे. असा घोटाळा व्हायचा. मग तिथं विंचू साप बिप राहायचे त्या धर्मशाळेत. पण आम्ही राहिलो तिथं 10-12 वर्ष. तिथं विंचू होता ना, एक विंचू मला चावला. मला विंचू खूप चढतो. गावगाव विद्येचे उपासक कमीत, अविद्येचे उपासक जास्त आहेत, अज्ञानाचे उपासक जास्त आहेत. मला विंचू चावला आणि तो चढायला लागला. मी खूप ओरडायला लागलो. 2 वारकरी मठात झोपले होते. त्यातलं ते दोघं उठले, माऊली काय झालं? म्हटलं अहो मला विंचू चावला. तो बघा विंचू. त्याने महाराज तुम्हाला विंचू चावला पण हे तुम्ही आम्हाला सांगायला नको होतं. म्हटलं का बरं? ते म्हणले आम्हाला विंचू उतरायचा नाही, चढवायचा मंत्र येतोय म्हणले. अरे म्हणलं मग म्हणू नका ना. ते म्हणले महाराज हे मंत्र आम्ही पाठ यासाठीच केलेले असतात. नुसतं कळालं तरी आम्हाला वाऱ्या हाती जरी माप लागलं, बातमी कळाली तरी त्या मंत्राची आपोआप उजळणी सुरू होते. तिथून पुढं मी त्यांना मठात यायला बंदी केली. त्यांना मठात यायला बंदी का झाली? ते विद्येचे उपासक नाही, अविद्येचे उपासक होते. ज्ञानाची कासधारा, अज्ञानाची काय कासधारत आहे. पण गावगाव जो समाजातून काही वर्ग उठून गेला महाराज, संपला, माग काही शिल्लक राहिलं नाही. खास अज्ञानामुळं. केचित अज्ञानतो नष्टा हा धर्मशास्त्रकार सांगतात. अज्ञानामुळं नासली. एकदा मी पुण्यावरून नाशिकला कीर्तनाला चाललो होतो. एसटीने फिरायचं पूर्वी. कंडक्टरला तिकीट 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 तिकीट. म्हटलं 1 फुल नाशिक. माझ्या शेजारी एक ग्रस्त बसला तर तो म्हणला महाराज, तो कंडक्टर म्हणला 2 फुल नाशिक. म्हणलं राम 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 राम. ज्या अर्थी तुम्ही 2 तिकीटं घेतलेत त्या अर्थी माणसं 2 आहेत. मग असं करा, जो मनुष्य तुम्ही ज्याचं तिकीट काढलंय त्याला इथं बसवा, मी त्याच्या जागेवर जातो. प्रवासामध्ये ओळखीचा माणूस जवळ असला का सगळी सोय लागते असं आहे त्याचं. आणि म्हणून तुमच्या कोण ओळखीचा आहे जवळ बोलवा बाबा. तुम्हाला महाराज उभ्या एसटीमध्ये माझ्या कोणीच ओळखीचा नाही. हां, कोणी ओळखीचा नाही. आणि मग 2 तिकीटं कोणाची घेतली? समाज खूप अज्ञानी. आणखीन त्याने सांगितलं महाराज एक हरवल्यावर एक असावा म्हणून 2 घेतले. काय बोलायचे महाराज. मग मी म्हटलं एक हरवल्यावर एक असावं, समजा 2 हरवले. मग तो म्हणला महाराज तसं मी महिन्याचा पास काढला नाही, काळजी करायची नाही. याला म्हणायचं अज्ञानाचे उपासक. गावोगावी काही माणसं अज्ञानामुळं संपली. ज्ञानी माणसं समाजात शिल्लक राहतात माऊली, समाजात उरतात. अज्ञानी उरत नाही. गडीचा अज्ञानी गावगाव आहेत असं काही नाही माऊल्या. काही काही महिला सुद्धा गावगाव खूप अज्ञानी आहेत. एक माऊलीचं पोट दुखत होतं आणि ती साताऱ्याला दवाखान्यात गेली. साताऱ्याला गेलो, डॉक्टरने तपासलं. डॉक्टर म्हणले बाईसाहेब पोटातलं दुखणं काही कळेना, आपल्याला सोनोग्राफी करावं लागेल. आता बाई अज्ञानी होती. बाई म्हणली बाबा त्याचा खर्च किती येईल? म्हणजे 2,500-3 हजार येईल. बाई अज्ञानी होती. ती म्हणली मग बाबा सोनोग्राफी करू नको, चांदीग्राफी कर, तांबग्राफी कर, लोखंडग्राफी कर, एवढी मोला मागाची कशाला करतो? हे ऐकल्यावर डॉक्टर ढसा ढसा रडले. डिग्री विकून टाकली, ऊस तोडायच्या टोळीचे मुकादम झाले. करणार काय एवढी अज्ञानी माणसं म्हणल्यावर समजायचं कसं?
एक जण आजारी होता, डॉक्टरने तपासलं, त्याला डॉक्टरने सांगितलं तुम्हाला प्लास्टिक सर्जरी करावं लागेल. तो म्हणा खर्च किती येईल? म्हणे 2.5-3 लाख. मग तो म्हणला समजा प्लास्टिक आम्ही घरून आणलं तर नाही जुळायचं का? कांदे झाकायचं, बोसारा झाकायचं. डॉक्टरने हे ऐकल्यावर डॉक्टरकीचा राजीनामा देऊन हिमालयात निघून गेले महाराज. असे गावगाव अज्ञानी माणसं समाजात शिल्लक राहत नाहीत. विठ्ठल अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती. तयाची चिती बोध कैसा. तयाची चिती बोध कैसा. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती. तयाची चित्ती बोध कैसा. बोध कैसा तयाची चित्ती बोध कैसा. तयाची चित्ती बोध कैसा. तयाची चित्ती बोध कैसा. काही माणसं या समाजात संपली. या महाराजी वा विठ्ठल विठ्ठल. आपले परमपूजनीय महाराज आले, जरा सर्वजण टाळे वाजा. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती. काही माणसं या समाजात अज्ञानामुळं संपली. आपला विषय असा चालला, या मृत्यूलोकात 2 प्रकारचा वर्ग राहतो. एक संपलेला आणि दुसरा शिल्लक राहिलेला. एक वर्ग असा आहे तो संपला आणि दुसरा वर्ग आहे उरला. आजच्या अभंगात उरला कोण तो आलेला आहे. पहिला ऐका संपला. का संपला? अज्ञानामुळं संपला. केचित अज्ञानतो नष्टा केचित नष्टा प्रमादतः केचित ज्ञानावलेपेन केचित नष्टैस्तु नाशिताः. धर्मशास्त्रकार सांगतात काही माणसं अज्ञानामुळं संपली. बर, काही माणसं संपली अज्ञानामुळं. काही माणसं का संपली? प्रमादामुळं. प्रमाद म्हणजे चुका. माऊली, भूतकाळात केलेल्या चुका भविष्य काळात नडतात हे विसरू नका. म्हणून चुका करताना माणसाने हात आखडला पाहिजे. सप्ताहाच्या पत्रिकेत बातमी असते, सढळ हाताने मदत करा. लोक मदत सढळ हाताने करत नाही, पण सप्ताहात चुका मात्र सढळ हाताने करतात. वा असे. आणि म्हणून चुका केल्या नाही पाहिजे. पण महाराज चुका करतात, जी माणसं चुकतात ती माणसं समाजात उरत नाही, मग संपतात. उरला संपला हे 2 पाहायचं आपल्याला. संपला कोण? प्रमादी मनुष्य संपला. चुका करणारे संपतात समाजातून. अहो, भीष्माचार्य शरपंजरी पडले. भगवान श्रीकृष्ण भेटायला आले. भीष्माचार्याने सांगितलं, अरे मी जन्मभर भगवंता देवाचं व्रत वैकल्य करत राहिलो, म्हणून मला समाज देवव्रत भीष्म म्हणतो. आणि मला शरपंजरी पडण्याची पाळी आली. जिथं बेलाचा पाळा गाळायला लागला तिथं चिंचेच्या पालाची गोष्ट काय काढायची? अरे जिथं मलाच शरपंजरी पडायची पाळी आली तिथं या बिगर माळकऱ्यांचा कोण विचार करणार म्हणले. भगवान कृष्ण म्हणले, तसे शरपंजरी कसे पडाल? पेरल्याशिवाय उगत नाही. ज्या अर्थी तुम्ही पेरलंय त्या अर्थी उगलंय. ज्या अर्थी उगलंय त्या अर्थी पेरलंय. ते काय पेरलं होतं मी? म्हणजे भूतकाळातल्या चुका भविष्य काळात भोगावे लागतात.
भीष्माचार्य म्हणले काय चूक केली? म्हणले लहानपणी तुम्ही फुलपात्रांना काटे टोचायचे, लहानपणी तुम्ही फुलपाखरांना काटे टोचायचे. एक सरडा पडला होता चालता चालता, तर तुम्ही त्याला उचलला बाणाने असा फेकला, तर तो एका काठीच्या फांदीवर पडला. सरड्याला तुम्ही बालपणी शरपंजरी पाडलं, ती चूक आज तुम्हाला शरपंजरी पडायला कारण ठरली. आणि म्हणून चुका करताना जिथं भीष्माचार्याला चुका नडल्या, तिथं खपल्याचार्यांना का नाही नडणार? आणि म्हणून सर्वाला विनंती, चुका करताना माणसाने खूप डोळ्यात तेल घातलं पाहिजे या बाबतीत महाराज. पण लोक बोलता बोलता चुका करतात. असं एक हेमाडपंथी मंदिर होतं, आम्ही आपलं गेलो कीर्तनाला, लोकांचा खूप आग्रह, महाराज मंदिराच्या दर्शनाला चला, प्राचीन मंदिर आहे. गेलो दर्शनाला, पुजारी खूप अभिमानी होता. महाराज हे मंदिर पांडवाने एका रात्रीत बांधलंय. म्हणलं बरं तुला हे कळालं, तू बरं तिथं हजर होता, एका रात्रीत बांधलंय असं मंदिर आहे. या मंदिराला एवढी जमीन इनाम आहे, याचं ह्या मंदिराची अशी शिल्पकला आहे. बोलता बोलता चुका करतात माणसं. त्याने बोलता बोलता बिडी काढली आणि देवाच्या समयलाच पेटवली, आणि ती माझ्या देखत. म्हणलं तू तर डीपीवरच आकडा टाकला का? मग चुका करू नका. चुका करताना हात आकडा. भूतकाळातल्या चुका भविष्यात खूप नडतात महाराज. एका मुलीचं लग्नच जमतच नव्हतं. मग पाहुणे परत आले आणि लग्न जवळजवळ जुळत आलं. आमची भाषा कळते ना तुम्हाला? हा, लग्न जुळत आलं, पण मुलीने एक चूक केली. आई पाहुण्यांना चहा ठेवलाय, मग कुकरमध्ये शिट्ट्या किती घ्यायच्या चहाला? हे वाक्य ऐकलं, मुलगा, पाहुणे पळून गेले. मुलगा पुढं नागा खड्यात साधू झाला महाराज. तो ना लग्नच करायचं नाही, अशी येडी गळ्यात घालण्यापेक्षा आपलं ब्रह्मचारी राहिलेलं चांगलं महाराज. असं याला म्हणायचं चुका. मुलगीचं लग्न का मोडलं? तिच्या चुकामुळं महाराज. आपण चुकांमुळं संपतो. हो, चुका करताना खूप विचार केला पाहिजे माणसाने. मुलाचं लग्न जुळत होतं, बापाने सांगितलं पाहुणे येणार आहे, जरा आज वाढीव बोल, जरा थोडं वाढून सांग. पाहुणे जर म्हणले ग्लास, तर तू तांब्याच म्हणायचा. तांब्या ते पाहुणे तांब्या म्हणले तर तू जग म्हणायचा, ते जग म्हणले तर तू हांडाच म्हणायचा. बघा, ती हांडा म्हणले तर तू तिपाडच म्हणायची. झाली बोला चाली सुरू झाली. मुलाचं शिक्षण काय, अमुक तमुक. तेवढ्यात मुलगा उठला आणि जरा थापा आणायला सुरुवात केली. बाबा चावी द्या, आपली रेल्वे घरात लावायची म्हणजे. पाहुणे निघून गेले. मुलगीने लग्न करायचंच नाही निर्णय घेतला. मुलगी प्रजापिता ब्रह्मकुमारीत दाखल झाली महाराज. वा, काही माणसं संपली, त्याचं कारण त्यांचं अज्ञान. केचित अज्ञान तो नष्टा. शास्त्रात लिहिलंय, मी त्याला फक्त थोडीशी उदाहरणं देऊन सांगतोय. केचित अज्ञान तो नष्टा, केचित नष्टा प्रमादता. काही माणसं चुकांमुळं नासली महाराज. वा, केचित ज्ञानावलेपेन. वा, काही माणसं अति ज्ञानामुळं नासली. त्याला आपल्या सातारा जिल्ह्यात एक शब्द आहे, काय? दीडशहाणा. वा, ही दीडशहाणी समाजात उरत नाही, शिल्लक राहत नाही, ती संपली. त्यांचं अति ज्ञान त्यांना संपायला कारण ठरलं. विठ्ठल साताऱ्याहून एक जोडपं पुण्याला एसटीने चाललं होतं. कंडक्टर आले, तिकीट तिकीट तिकीट. बाईने पैसे काढले, अर्थातच कारभारीन बाई होती. बाबा एक फुल एक हाफ पुणे. कंडक्टरने सहज विचारलं, बाई फुल कोणाचं आणि हाफ कोणाचं? बाई म्हणले फुल माझं आणि हाफ म्हणले माझ्या मालकाचं. म्हणले का? ते हाफ मॅड आहेत आहे का? या अतिशानपणा याला म्हणायचं. पण कंडक्टर बी महाराज 12 गावचं पाणी पिलं होतं, कारण गाडी सुद्धा बारामती डेपोची होती. कंडक्टर म्हणले बाई तरी तुम्हाला 2 फुल तिकीट घ्यावी लागतील. बाई म्हणले काय संबंध आहे? काय संबंध? ते बाई म्हणले हे हाफ मॅड आहे तर मी फुल आहे, माझं फुल तिकीट हे हाफ मॅड असल्यामुळे हाफ. ते म्हणले बाई तरी तुम्हाला 2 फुल तिकीट घ्यावं लागतील. का? ते जरी हाफ मॅड असले तरी तुम्ही 150 आणे आता, आणि 1.5 आणि हाफ मिळून 2. चाल 2 तिकिटाचे पैसे टाक. का संपली माणसं? केची ज्ञानावले पेन, अति ज्ञान. एक शास्त्रज्ञ होता, रात्री अभ्यास करायचा, दिवसा अभ्यास करायचा. ज्ञान पिपासू होता तो. त्याला ज्ञानाची तहान लागली ती, पण थोडं ज्ञान जरा जास्त मिळवलं होतं. माणसाकडे ज्ञान असावं पण वाढीव ज्ञान नसावं. पण झालं असं, त्याने एक मांजर पाळलं होतं. हा अभ्यासात बसला तर कधी कधी मांजर घराबाहेर राहायचं, दार लावलेलं राहायचं, मांजर ओरडायचं. याला चालू अभ्यासातून उठून दार उघडावं लागायचं. कधी कधी दार लावलेलं राहायचं, मांजर आत राहायचं, त्याला बाहेर जावं लागायचं मांजराला. मग मांजर ओरडायचं दारापाशी जाऊ. याने ठरवलं मांजर आत आणि बाहेर येण्या जाण्यासाठी दार उघडं ठेवता येणार नाही. मांजरासाठी जर दार उघडं ठेवलं तर कुत्री आत शिरायची. हे असंच असतंय. चंचू प्रवेशेन मुसल प्रवेश. म्हणजे चमचा जायला एवढी जागा दिसली तर कधी कधी लोक तिथं मुसळ लोटतात महाराज.
आपण मांजर आत गेलं तर ठीक आहे, पण आत बाहेर पण कुत्रं येतं कामा नाही. मग त्याने काय केलं, ज्ञानी होता तो, त्याने एका दाराला छिद्र पाडलं त्या मांजराच्या आकाराचं आत बाहेर जाण्यासाठी. 2-3 महिने मांजर आत बाहेर गेलं आणि अखेर शेवट मांजर बाळातीन झालं. मांजर व्याल्यावर मांजराला झाली 4 पिलं. याने डोकं लावलं, हे मोठ्या छिद्रातून मांजर जाईल पण 4 पिलं कशी जातील. मग अति ज्ञान असल्यामुळं त्याने 4 पिलांसाठी 4 छिद्र केली. महाराज मला सांगा, इथला अडाणी मनुष्य सांगल ज्या छिद्रातून मांजर आत बाहेर जाते त्या छिद्रातून पिलं सुद्धा जातील ना. पण अति ज्ञान असल्यामुळं 4 छिद्र. असं अति ज्ञान असल्यामुळं गावगाव खूप घोटाळा चाललाय महाराज. असं आहे. एका सप्त्याचे 2 सप्ते का झाले, अति ज्ञानामुळं. एका दिंडीच्या 2 दिंड्या का होतात, अति ज्ञानामुळं. अति ज्ञान असलं का एका मठाचे 2 मठ होतात महाराज. असं आहे. हे अति ज्ञानी आले का घोटाळा वाढणार. विठ्ठल म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मग एक वेळेस ज्ञान नसल तरी चालल, मग नसो ज्ञान मूर्ख भला, मग नसो ज्ञान मूर्ख भला, मग नसो ज्ञान. मूर्ख भला, मग नसो ज्ञान. प्राणा वेगळा न करी नारायण, प्राणा वेगळा न करी नारायण, मग नसो ज्ञान मूर्ख भला, मग नसो ज्ञान मूर्ख भला, मग नसो ज्ञान मूर्ख भला, मग नसो ज्ञान मूर्ख भला. बाळक्रीडेत सुद्धा एक प्रमाणे महाराज माने महाराज, बाळक्रीडे सुद्धा असत प्रमाणे देवाने आपल्या जवळ कोण धरली. जवळ धरणारी माणसं आहेत ना, थोडी ज्ञान नसलं तरी चालेल, पण ती अतिशानी नसली पाहिजे. वा, कधी कधी आपण चांगली माणसं म्हणून जवळ धरतो, मग ते आपल्या डोक्यावर हात ठेवतात. म्हणून तुकोबरायचं प्रमाणे भोवती आपणा मिळविली देवे, तुका म्हणे ठावे नाही ज्ञान. काय लिहिलंय हो, खूप विचार करण्यासारखं आहे महाराज. प्राणा वेगळा न करी नारायण, मग नसो ज्ञान मूर्ख भला. वा, अशी बाळक्रीडेत प्रमाण आलेली तुकोबरायची प्रमाण आहेत. काही माणसं अज्ञानामुळं नासली, काही माणसं चुकांमुळं नासली. केचित अज्ञानतो नष्टा, केचित नष्टा प्रमादतः, केचित ज्ञानावलेपेन. काही अतिज्ञानामुळं, अज्ञानही नसावं ना अतिज्ञान नसावं, मधलं असावं. वा, म्हणजे वारं पाहून तिकीट घ्यावं. असं काहींना वारं कळलं नाही, सोपडा साफ झाला असो. काही अज्ञानामुळं नासली, काही चुकांमुळं नासली, काही अतिज्ञानामुळं नासली. 3 नासली, संपली. आणि या तिघाच्या संगतीत जो 4था राहिलाय. वा, केचित नष्टैस्तु नाशिता, काही या नासलेल्यांनी नासवली. असं आहे. तुमच्याकडे कांदे लावतात का? एक जर कांदा नासला तर जवळची सगळी कांद तो नासवल्याशिवाय राहत नाही. एक आंबा नासला आडीतला, सगळी आडी निखिल महाराज नासल्याशिवाय राहत नाही. याला म्हणायचं केचित नष्टैस्तु नाशिता, काही नासलेल्यांमुळं नासली. पतन उद्धार संगाचा मगे, पतन उद्धार संगाचा महिमा, पतन उद्धार संगाचा महिमा, पतन उद्धार संगाचा महिमा. ते जब आत्मा संत सेवे, जमा आत्मा संत सेवे, यजावे आधमा संत सेवे, जमावे आत्मा संत सेवे. काही चुकींच्या लोकांच्या संगतीत आले म्हणून त्यांचं पतन झालं. पतन उद्धार हे सगळं संगतीचं महात्म्य आहे. वा, धरू जाता संगतवतो होय बाधक. काही नासलीन, काही नासलेल्याच्या संगतीत राहिल्यामुळं नासली.
केचित नष्टैस्तु नाशिता. एका चोराला पोलिसांनी धरलं. चोरी काय केली होती? काय नाही, त्याने साडीच्या दुकानातून साडी चोरली होती. पण चोराला पोलिसांनी विचारलं, का रे तू त्याच दुकानात एका रात्री 4 वेळा चोरी करायला का गेला? तो म्हणला, साहेब मी पहिल्या चोरीतच साडी चोरली होती. अरे पण CCTV मध्ये तू परत 3दा तिथं गेला, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. 3दा आला तू तिथं. एकदा पहिल्याच खेपेला साडी चोरून नेली, मग 3ऱ्यांदा का आला? तो म्हणला, काय सांगावं, बायकोला कलरच पसंत पडेना म्हणून तिच्यामुळं मला पुन्हा पुन्हा यावं लागलं. मला सांगा तो का धरला गेला? नष्टैस्तु नाशिता. हा, काहींमुळं काही धरली, असं आहे ते. असं संपला माझा विषय. धर्मशास्त्र सांगतं या मृत्यूलोकात काही संपले, शिल्लक राहिले नाही, उर्वरित राहिले नाही, त्यांचा बाजार उठला. वा, अवशिष्ट राहिले नाही. 4 सांगितले. काही अज्ञानामुळं संपले, काही चुकांमुळं संपले, काही अतिज्ञानामुळं संपले. या तिघाच्या संगतीत जे राहिले ते संपले. माने महाराज म्हणतील, महाराज कीर्तन महाराष्ट्रात चाललंय, काशीला नाही. हे तुम्ही संस्कृतमधलं मत सांगितलं, मराठीतलं सांगा ना. संत वाङ्मयाने सुद्धा काही माणसं का नासली याची बरीच मीमांसा मांडलेली. 3 कारणामुळं माणसं नासली. 1 शब्दज्ञानामुळं नासली, 2 वर्म चुकल्यामुळं नासली, आणि 3 आतताईपणामुळं नासली. विठ्ठल अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने. अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने. विषय लोभिमाने साधने ही बुडविली, साधने ही बुडविली. झाडू संताचे मार्ग, आडराणी भरले जग. झाडू संताचे मार्ग, आडराणी भरले जग. साडू संताने मार्ग, आडराणी भरले जग. साडू संताने मार्ग, आडराणी भरले जग. तुकाराम महाराज. आता मराठी वाङ्मयातलं मत आहे का? मी संस्कृत वाङ्मयातलं मत तुमच्या पुढे आधी मांडलं. आता मग संत वाङ्मय काय सांगता आहे का? संत वाङ्मय सांगतं काही माणसांना शब्दज्ञान खूप, अर्थज्ञान नाही. धर्मशास्त्र सांगतं आडानी माणसापेक्षा ज्याच्याकडे ग्रंथ आहे तो श्रेष्ठ आहे. आज्ञेभ्या ग्रंथिनः श्रेष्ठाः. आडानी माणसापेक्षा ज्याच्याकडे ग्रंथ आहे, गाथा ज्ञानेश्वरी आहे, तो श्रेष्ठ आहे. पण नुसता घरी गाथा ज्ञानेश्वरी असून चालत नाही, ते कधीतरी उघडलंही पाहिजे. 4 अक्षरं वाचली पाहिजे. लोक म्हणजे कपाट भरले ग्रंथाने, वाचिता काय म्हणले? पेपर. पेपर वाचन ग्रंथ. याला म्हणायचं थारोळ्याजवळचाच वाफा कोरडा राहिला. अरे बाबा, पेपर काय वाचितो? हे वाङ्मय वाच. हे जीवनाला तारू सांगितलेले, तारू भवसागरीची. ऐका 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 ऐका. काहीकडं अज्ञानी माणसापेक्षा ग्रंथ ज्याच्याकडे ते श्रेष्ठ आहे. ग्रंथिभ्यः किंवा ग्रंथिनःभ्यः, ज्याच्याकडे ग्रंथ आहेत त्याच्यापेक्षा ज्ञानिनः श्रेष्ठ. त्या ग्रंथाचं ज्याला ज्ञान कळालंय तो श्रेष्ठ आहे. पण गावगाव ज्ञानी लय इडीत, म्हणून ज्ञानिनःभ्यः व्यवसायिनः श्रेष्ठ. शास्त्रकार सांगतात नुसतं ज्ञान असून चालत नाही, ते ज्याने आचारात आणलंय तो श्रेष्ठ आहे. म्हणून यः क्रियावान सपंडितः. वा, ज्ञानवान पंडितः अशी व्याख्या नाही. यः क्रियावान सपंडित. अरे नुसतं ज्ञान असून काय फायदा आहे? ते क्रियेत उतरलं पाहिजे. क्रियेत. काहीकडं ज्ञान खूप आहे, डबेच्या डबे मसालांचा नाही कशाला. ज्ञान असून फायदा नाही महाराज, ते क्रियेत उतरलं पाहिजे. क्रियेत. दुर्दैव आहे, काहीकडं ज्ञान खूप आहे पण ते क्रियेत उतरलं नाही, म्हणून ती संपली, नाश झाला त्यांचा. तुकोबाराय म्हणतात अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्दज्ञाने. विषय लोभी म्हणे, साधने ही बुडवली. तुकाराम महाराज म्हणतात कैशी करू आता सांग तुझी सेवा, शब्दज्ञाने देवा नाश केला. वा, शब्दज्ञानामुळं आम्ही संपलो. मी सोमवारी एका कीर्तनकाराकडे मुक्कामी गेलो सोमवारी. महाराज
मी सोमवार संध्याकाळी एक ठिकाणी सोडला, कीर्तन केलं, तिथं जवळच एक कीर्तनकार होते, मुक्कामी गेलो. तर ते कीर्तनकार संध्याकाळी 1 वाजता भजे खात होते. म्हणलं का हो सोमवार? ते म्हणजे दुपारीच सोडला महाराज, आणि मग आता भजे का खाताय? त्याने 1 वाजली महाराज, मग आता काय 12ला रात्र झाली, 12ला दिवस, नवीन दिवस उगवला. म्हणलं तुम्ही ख्रिश्चन आहेत का हिंदू? 12ला दिवस बदलतो ख्रिश्चनांचा, हिंदूचा दिवस. आडाण्याला विचारा ना, दिवस कधी उगावला? म्हणजे सूर्यनारायण उदयाला आल्यावर उगावला. असं आहे, दिवस उगावला असं आहे. रात्री 12ला कोणी म्हणतं दिवस उगावला? काही येडे रात्री 12लाच वाढदिवसाचे मेसेज टाकतात, आज यांचा वाढदिवस आहे, रात्री 12ला. ते रात्रीच्या लांबलेत का? हा, कधी ध्यानात धरा महाराज, आपला दिवस सूर्यालाच उदयाला ध्यानात धरायचे. कधी कधी आपल्यात असं आहे महाराज, सूर्योदयाला जर अर्धा तास जरी तिथी असेल आणि अर्धा तासानंतर दुसरी तिथी लागली, तरी अर्धा तास सूर्योदयाला जी तिथी असती तीच तिथी दिवसभर धरली जाते. ध्यानात धरा महाराज. असं सूर्योदयाला ज्या तिथीने सूर्य पाहिला तीच तिथी आपण मानतो महाराज. असं ते विषय गवणे इथं जी जाणती माणसे त्यांच्या लक्षात येईल. आणि म्हणून ज्ञान, अतिज्ञान, खूप मोठे कीर्तनकार संध्याकाळी 1ला जर भजे खात असतील, म्हणलं तू 1लाच भजे खा बाबा, आपण नाही खा. मुक्काम सुद्धा नको तुझ्या इथं करायला महाराज, कारण केचित नष्टैस तू नाशिता, ते माझी गणना त्याच्यात होईल म्हणून मी निघून गेलो. ऐका, संपला विषय. शब्द ज्ञानामुळं काही नासली, काही वर्म चुकल्यामुळं नासली. चुकल्या घडे नाश अल्पवर्म, चुकल्या घडे नाश अल्पवर्म. बोला. असाविता बहु लागती सायास, असाविता बहु लागती सायास, चुकल्या घडे नाश अल्पवर्म, चुकल्या घडे नाश अल्पवर्म, चुकल्या घडे नाश अल्पवर्म, चुकल्या घडे नाश अल्पवर्म. कार्य सगळेच जण करतात, काम सगळी करतात, पण काही वर्म जाणून करतात. तुका म्हणे वर्म जाणून करावे, एक न घालावे एकावरी. आणि ज्याचं वर्म साधलं त्याचं काम झालं, आणि ज्याचं वर्म चुकलं त्याचं मात्र काम थांबवून घेतं, त्याचं संपत होतो. चुकल्या घडे नाश अल्पवर्म, अल्पवर्म चुकल्या नाश घडे. एकदा भगवंताचं आसन असलेला शेषाचं पोट दुखू लागलं, पण तो काही मगाच्या वेळी सोनोग्राफी करायला गेला नाही. असं शेषाचं पोट दुखू लागलं. मग भगवंताने देवांचे वैद्य बोलवून घेतले. 2 आहेत देवांचे डॉक्टर. कोण? अश्विनी कुमार. अश्विनी कुमारांना बोलवून घेतलं. अरे शेष आजारी पडलाय, पोट दुखते, औषध द्या. मग त्यांनी आयुर्वेद पाहिला, पोटावर या रोगावर कोणता काढा आहे तो काढा दिला. काढा पाहिला, त्या शेषाने काढा पाहिला आणि मग पिला. शेषाचं पोट राहिलं नाही. परत अश्विनी कुमाराला दुसऱ्या दिवशी बोलवलं. अरे त्याचं पोट राहिलं नाही. परत अश्विनी कुमारने दुसऱ्या दिवशी तोच काढा दिला. शेषा पुढं दिला का शेष तो काढा पाहायचा, इथं वर्म चुकायचा आणि पिऊन घ्यायचा. तिसऱ्या दिवशी पुन्हा काढा दिला, पोट राहिलं नाही. भगवंत धावले त्या अश्विनी कुमार. का रे आरक्षणावर डॉक्टर झाले का काय? ज्ञान कसं नाही म्हणजे तुम्हाला? कोणी केलं डॉक्टर तुम्हाला? माणसं मारताल ना तुम्ही. त्याचा पोट का राहिना? ते म्हणले भगवंता आमच्यावर रागू नका, आम्ही आयुर्वेद पाहून काढा देतो. आयुर्वेदाचं ज्ञान अबाधित ज्ञान आहे, पण याचं पोट का राहिना ते काही कळेना. भगवंत म्हणले काढा तोच द्यायचा आहे, पण देत असताना तुमचं वर्म चुकत आहे. म्हणजे काय वर्म आहे? तुम्ही त्या काढा शेषाला पहिला दाखवताना त्याच्या डोळ्यात विष आहे, काहीच्या नजरेत विष असता. लग्नाला ते आले ना तर त्यांना मांडवात ठेवायचं, स्वयंपाक घरात नाही पाठवायचं. ते स्वयंपाक घरात गेले, 1000 लोकांचा केलेला स्वयंपाक 500 लोकातच उडून जातो महाराज. का? नजर. काहीची नजर खूप असते, वर बघा खाली काय पाहताय असो. आणि मग काहीची नजर असते ती महाराज. आणि मग असं करा, आता ह्या रुमाल घ्या, मग हाच काढा द्या, पण त्याचे डोळे बांधून द्या. मग त्याने काढा द्यायला मागच्या हातातून डाव्या हातात रुमाल. शेष मला द्या काढा. ते म्हणले तसं नाही, पहिलं रुमाल डोळ्याला बांधा. अका ते म्हणले इती गोई येतं मम्मी म्हणले, पहिलं डोळ्याला रुमाल बांधा. अरे पण द्याला काढा. काढ्याचा आणि डोळ्याचा संबंध काय? म्हणजे संबंध आहे. संबंध असल्याशिवाय नाही.
एक जणाला विचारलं का रे तुझं नाक कापल्यावर काय होईल? तो म्हणला मला दिसायचं बंद होईल. ते म्हणले नाकाचा दिसायचं काय संबंध? ते म्हणले मला चष्मा लावल्याशिवाय दिसत नाही. नाक कापल्यावर चष्मा काय तुझ्या नाकावर ठेवू का? सुरुवातीला संबंध दिसत नाही पण नंतर लक्षात. हो पण डोळ्याचा आणि पोटाचा संबंध काय? म्हणजे संबंध आहे म्हणूनच रुमाल घ्या. शेषाला डोळे बांधले. अहो शेषाचे डोळे चोरिले. वा. आणि मग शेषाचे डोळे बांधले. तोच काढा दिला जो पूर्वी 3 दिवस दिला होता. दुसऱ्या दिवशी शेष चिंग चिंगाट पाळायला लागला. आमचे वैद्य गुरुजीचं वाक्य आहे. आमचे गुरुजी शब्द आहे चिंग चिंगाट. ऐका मला सांगा तोच काढा पूर्वी देत होते पण पोट बरं राहत नव्हतं. आज मात्र पोटाला उतार पडला. काय कारण? वर्म. असं आहे. माणसं काम करतात पण वर्म चुकतात महाराज. असं आहे. काही माणसं नासली शब्दज्ञानामुळं, काही माणसं नासली वर्म चुकल्यामुळं, आणि काही माणसं नासली आतताईपणामुळं. वाट दावीत या न लगे रुसावे, वाट दावीत या न लगे रुसावे, वाट दावीत या न लगे रुसा. याचा विको बंद करावं. वाट दावीत या न लगे रुसावे, आतताई जीवे नाश पावे, आतताई जीवे नाश पावे, आतताई जीवे नाश पावे, दावीतया न लगे रुसावे, आतताई जीवे नाश पावे, आतताई जीवे नाश पावे, आतताई जीवे नाश पावे, आतताई जीवे नाश पावे. नदीला मासे धरत होता एक मुलगा. मासे खेकडे धरायचा. गावात एक चांगली व्यक्ती होती. मुंबईला राहिली होती. मुंबईला नुसती राहिली नाही, कंपनीत कामाला होती. कामगार संघटनेचे अध्यक्ष होती. त्याला कळवळा आला आपल्या गावचा मुलगा नदीला मासे धरतोय. चिंचाला दगड आणतोय, कोणाची बोरं आणतोय, कोणाची मकाची कणसं खुडून आणतोय. हा कालांतराने मोठा वॉन्टेड गुंड होईल. मग याला आपण मुंबईला नेऊ. आणि त्या माणसाने त्याला वाट दाखवली बरं का जीवनात. गावगाव वाट लावायला लय बसलेत, वाट दावायला खूप कमी बसलेत मला. या मुंबईला राहणाऱ्या सद्ग्रस्ताने गावचा मुलगा म्हणून त्याला पुढं येतं का थोडंसं, मागं ऊन पडलंय, थोडं पुढं या, पुढं या, थोडं पुढं या, पुढं सरका. ते उन्हामुळंच म्हणतात त्या महिला मंडळ. थोडंसं आईसाहेब वर या, पुढे या, असं आईसाहेब पुढं सरका. त्या मुंबईला राहणाऱ्या माणसाने आपल्या गावचा मुलगा म्हणून त्याला कंपनीत कामाला लावला. मुंबईला नेला, स्वतःच्या घरात ठेवला. नंतर त्याला घर घेऊन दिलं, त्याचं लग्न लावलं, त्याला घरात ठेवला. आणि त्याने त्याच कामगार संघटनेच्या पदावरून अध्यक्षाला काढलं, स्वतःच अध्यक्ष झाला महाराज. वा. हे खेकडे धरीत होते हेच बरे होते महाराज. काही माणसं पुढं न्यायच्या लायकीची नसतात. ते जिथं आहेत ना तिथंच ठेवायची महाराज. ते का पुढं नेले ते भस्मासुर असतात, ते आपल्या डोक्यावर हात ठेवायला निघतात मला. तरी काय भस्मासुर, मी अर्जुन म्हणे. आम्ही काही येडेले पुढं आणले महाराज. आमच्या जीवनात खूप येडे होते, खूप पुढं आणले. ते आम्हालाच म्हणायला लागले कदम मावलेला काहीच समजत नाही, मग घरीच राहा, आता बिड्याच भोका असे. आणि म्हणून वाट दावी तया न लगे रोसावे. अरे ज्याने आपल्याला वाट दाखवली, ज्याने आपल्याला समाजात आणलंय, ज्याने आपल्याला अन्नावर बसवलंय, हा त्याचाच बाजार उठवायचा असतो का? हा आतताईपणा आहे. अशी आतताई माणसं समाजात फार काळ टिकत नाही मला. आतताई जीवे नाश पावे. विठ्ठल अग्निदो गरदश्चैव शस्त्रपाणिर्धनापहा क्षेत्रदारा अपहरता च षडेते ह्यततायिनाः. ही 6 माणसं आतताई सांगितलेली. अग्निदहा म्हणजे लोकांच्या घराला आग लावणारा. काही माणसं हाताने आग लावतात, काही तोंडाने आग लावतात महाराज. म्हणजे चुकीचा संदेश लोकात पाठवतात.
आणि त्या माणसाच्या जीवनाला आग लावतात. जरा तोंड आवरा. बरं असो, तोंडाने आग लावतात काही माणसं महाराज. वा, अग्निदहा गरदहा, जो दुसऱ्याच्या अन्नात विष कालवतो हा आतताई. दुसऱ्याचं घर पेटवतो आतताई, दुसऱ्याच्या अन्नात विष कालवतो आतताई. शस्त्रपाणी, आपण त्याच्याकडे हात जोडून चाललोय, तो तिकडून कोयता घेऊन आला, अरा आतताई. तो तिकडून कोयता घेऊन आला तर तुम्ही इकडून कोऱ्हाड घेऊनच निघलं पाहिजे महाराज. हा, शाठ्यम प्रति शाठ्यम कुर्यात, कुर्यात आदरम प्रति आदरम. तोही मे लुंचिते पक्षे मै ते मुंडितम शिरम. वा, धर्मशास्त्र सांगतं पुढचा जर कुऱ्हाड घेऊन आला तर तुम्ही हात जोडून जाऊ नका, तुम्ही इकडून तलवारच घेऊन जा. शाठ्यम प्रति शाठ्यम कुर्यात. वा, शठ मनुष्य असेल तिथं कुणा आदराचा भाव दाखवता. हां, जर एखादा आदर करू लागला तर आदरम प्रति चादरम. कोणी आदर करायला लागलं तर त्याच्यावर चादर नका टाकू. हा, च आदरम असं आहे ते, असं आहे. तुम्हाला चादरचं काय सांगत होते काय नो, ते संस्कृत भाषा आहे. च आदरम, तिथं दीर्घादेश स्वर संधी झालेली. असो, मला हेच सांगायचं आहे माऊली. शस्त्रपाणी, जो आपल्यावर तलवार घेऊन आलाय तो आतताई. धनापहा, वा, जो आपल्या धनावर टपलेला आहे, जो ज्याने आपले पैसे लुटलेत, ज्याने आपल्याला भिशीत बुडवलंय, ज्याने आपल्याला केबिशीत बुडवलंय, वा, तो आतताई. क्षेत्रदारा अपहरताच, ज्याने आपली जमीन लुटली, ज्याने आपल्या माऊलीवर कुनजर ठेवलेली, दुष्ट नजर ठेवलेली, ही 6 माणसं आतताई सांगितली. वा, अग्निदो गरदश्चैव शस्त्रपाणिर्धनापहा. बर, क्षेत्रदारा अपहरताच षडेते ह्यततायिनाः. म्हणून भगवंत सांगतात, अर्जुना, हत्वा एतान अततायिनाः. या अतताईंना हान पहिल्याच अध्यायात आलंय. विठ्ठल. काही माणसं आतताईपणामुळे नसली, काही माणसं वर्म चुकल्यामुळे नसली, काही शब्द ज्ञानामुळे नसली. धर्मशास्त्रकाराची 4 मतं सांगितली, संत वाङ्मयाची 3 मतं सांगितली. नासला, संपला, उर्वरित राहिला नाही. महाराज, नासला कोण हे कळालं, संपला कोण हे कळालं, कोणाचा बाजार उठला हे कळालं, पण ते उरला कोण, एक घटक असा आहे, तो समाजात उरला, तो समाजात शिल्लक राहिला आहे. हो, पण कोण, ते आहेत साधू संत. ते समाजासाठी उरले, शिल्लक राहिले, अवशिष्ट राहिले. वा, हो, पण कशासाठी उरले, तर ते समाजावर उपकार करण्यासाठी उरले. तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांग, उपकारी आसे आरोनी उरला. उपकारी आसे आरोनी उरला. उपकारी
संकेत महाराजाला वाजवा. या स्वामी वाजवा. या उपकारी असे आरोनी ओरल वाजवा महाराज. या 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 आरोनी. आरोणी शब्दाचा अर्थ काय? हा मराठी भाषेतला प्राचीन शब्द आहे. आरोणी शब्दाचा अर्थ आहे तृप्त होवोनी. वा आरवण होणे हा वाक्प्रचार आहे. त्याचा अर्थ आहे तृप्त होणे. पण आता हे शब्द जवळजवळ संपत चाललेत महाराज. आरवण होणे वा म्हणजे तृप्त होणे. आमचे साधू स्वतः तृप्त झाले. उपनिषदामध्ये आत्मानं चेत विजानीयात अयमस्मीति पुरुषः किमिच्छन कस्य कामाय शरीर मनुस्वैजरेत. वा एक श्रुती आलेली. या एका श्रुतीसाठी विद्यारण्य स्वामीने पंचदशीमध्ये 300 श्लोक खर्च केलेत महाराज. याचा प्रत्येक पदाचा अर्थ मांडला विद्यारण्य स्वामीने. तृप्त झाले. काम नाही काम नाही झालो पाहिरे कामा इच्छेचे पावलो तुका म्हणे. काही तृप्त झालेली माणसं असतात मला. ढेकर दिलेला असतो त्याने. ढेकर दिला का आता निश्चिंतीने पावलो विसावा. धालियाचे आईसे अंगा येती उद्गार. वा तेची येता ती ढेकर आनंदाचे हरिहर. वा तृप्त झाले. आळंदीमध्ये सद्गुरू जोग महाराज खूप मोठे संत होऊन गेले, ज्यांनी वारकरी शिक्षण संस्था आणि सगळी बाळं त्यांच्याच संस्थेकडून कुठं ना कुठं शिकून आली. त्यांनी खूप मोठा उत्सव केला. गोष्ट आहे त्यांना समाधीस्थ होऊन आता 103 वर्ष होतील. आणि मग त्यांनी खूप मोठा उत्सव केला. त्यांचे एक मित्र होते, खूप मोठे श्रीमंत होते. त्यांचं नाव आहे बस्तीराम शेठ सारडा. सारडा नाव आजही महाराष्ट्रात खूप दर्जेदार आहे. वजनदार कंपनी ती सगळी. आणि ते सारडा शेठ नाशिकचे होते. जोग महाराजांनी खूप मोठा उत्सव केला. माऊली 1,00,000 रुपये घेऊन ते आले होते उत्सवाला. पण उत्सवाला थांबले ते. काल्याला आले. काला झाल्यावर बघा सगळं मंडळी वाटं लावली. मंडपवाले असतील वाटं लावले. त्या काळात काय स्पीकरची एवढी व्यवस्था नव्हती. आचारी असेल दुकानदार असेल. त्या काळात काय कीर्तन गायकाला काय द्यावं लागत नसायचं. असो कीर्तनकाराला सुद्धा ते गेल्यामुळं तर आम्ही रान धरलंय असं. आणि मग अशी सगळी माणसं वाटं लावली. संध्याकाळी गप्पा मारत बसले. मग कसा झाला उत्सव, काला कसा झाला, कोण कोण पाहुणे आले, सगळे संत मंडळी साधू ऋषी मुनी कसे आले, सगळं विचार झाला. बस्तीराम शेठने 2 बॅगा पुढं मांडल्या. जोग महाराज तुम्ही खूप चांगला उत्सव केला, एवढे 1,00,000 रुपये राहू द्या. बस्तीराम शेठ उत्सवाची सगळी निर्वानिरव झाली म्हटले. सांगता झाली आणि यथा सांग झालं ना सगळं संपलंय म्हणले. कोणाचं काय देणं घेणं राहिलं नाही. हे 1,00,000 रुपये तुम्ही घेऊन जा. तुम्ही मला सदैव संकटात मदत करतात. पण आता गरज नाही. याला माझं तृप्त माणसं. गरज नाही, घेऊन जा. बस्तीराम शेठ म्हणले जोग महाराज असल्या दुर्भिक्ष काळात तुम्हाला 1,00,000 रुपये देणारा दुसरा शेठजी भेटणार नाही. जोग महाराज म्हणले बस्तीराम शेठ तुमच्या 1,00,000 रुपयाला लात मारणारा दुसरा बुवा बी भेटणार नाही. याला माझं तृप्त झाले. हे सांगायला गोड वाटतंय महाराज. कीर्तन झाल्यावर पाकिट घ्यावंच लागत. हा नियमच आहे. हे सांगायला वाचावदे परिकरणे कठीण. इंद्रिया बोलता वाटे सोपे असं. आणि म्हणून हे ध्यानात धरा. आरोनी तृप्त झाले आणि समाजावर उपकार करण्यासाठी उरले. माऊली सातारा जिल्हा छत्रपतींचा आहे. याच छत्रपतींना औरंगजेब म्हणताल ती मनसबदारी द्यायला तयार होता. म्हणताल ती जहागिरी द्यायला तयार होता. म्हणताल ती इनाम द्यायला तयार होता. तुम्ही घ्या, मी तुम्हाला प्रसन्न होऊन द्यायला तयार आहे. पण ते तृप्त झाले असते पण समाजासाठी उरले नसते जर त्यांनी घेतलं असतं तर. आता तुम्ही मताला 500 घेतात असो तुमचा गोष्ट गौण विषय. तो वर बघा खाली काय पाहताय. पण ते उपकारी भावनेने मी माझं भागल पण माझा महाराष्ट्र कायम परकीयाच्या दारात बांधलेली बटीक ठरवलं महाराज. आणि मला हे सोडायचं आहे. 1200च्या शतकात अल्लाउद्दीन खिलजी आला तर 1500च्या शतकापर्यंत काळोखी रात्र होती. एवढ्या 300 वर्षात कोणीही तलवार वर काढू नये. भारत मातेच्या मुक्ती संग्रामासाठी महाराष्ट्र सोडायसाठी कोणी उठू नये. अरे खूप योद्धे झाले मधल्या काळात पण ते परकीयाची चाकरी करण्यात राहिले. उपकारी भावना नाही. छत्रपतींचे या महाराष्ट्रावर उपकार आहेत. 18 पगड जातीवर उपकार आहेत महाराज. नाहीतर आजही आपण 75 वर्ष झालेत आपण स्वतंत्र झालेलो. काय 12 वर्ष नाही. आणि तुमच्या ह्या वागण्यामुळे एखाद्या वेळेस तुम्ही परत पारतरत्यात जाताना असं वाटतंय महाराज. वा ध्यानात धरा. स्वाभिमान माणसाने घाण ठेवू नये. छत्रपतीने स्वाभिमान गहाण नाही ठेवला महाराज. समाज हा महाराष्ट्र जर मुक्त करायचा असेल
भारत माता मुक्त करायची असेल, आपण तृप्त झालोत, पण आपण समाजावर उपकार केला पाहिजे. बाकीचे सरदार आग्रह करत होते, इकडे या, तिकडं राहू नका, ईडी लागल. छत्रपती म्हणले, ईडी परवडली असो, पण स्वाभिमान गहाण ठेवायचा नाही. काय असं आहे, किती घेण्यासारखं आहे महाराज. वा, याला म्हणायचं परोपकाराची भावना. उपकारी असे आरोनी उरला, त्यांचे उपकार. म्हणून आज मी इथं उभा आहे. तुम्ही टाळ घेऊन येत, तुम्ही बसलेत नाही तर तुम्ही सगळे गुडघे टेकून धोतर सोडून बसले असते, असो सांगायचा भाग असा आहे. आणि म्हणून हे त्यांचे उपकार आहेत माऊली आपल्यावर. उपकारी भावना आहे. उपकारी असे आरोनी उरला. आणि उपकार करत असताना आपुले तयाला पर नाही. तयाला आपुले पर नाही. आपला आणि परका नाही. आपला तो बाळ्या, लोकाचं कार्ट. आमची जुनी महाराज मंडळी सांगायचे, दोघं एकत्र भाऊ होते आणि थोरला रानात गेला होता आणि शेतातून येत असताना त्याने ऊस आणला आणि आपला मुलगा आणि भावाचा मुलगा खेळत होता. पोरं ऊस घ्या, मोडला. उजव्या हाताला मुळा काढला ऊस आणि डाव्या हाताला वाड्या काढला ऊस. शब्द कळतात ना तुम्हाला माझे? वाडा. बरं, नेमकं पोरं ऊस घ्या म्हणल्यावर मुळाकडून आला भावाचा मुलगा आणि वाड्याकडून आला आपला मुलगा. धाकला भाऊ वरून पाहतोय मजल्यावरून. भावा थोरले पाहिलंच नाही काय चाललंय वर. आणि मग पोरं ऊस घ्या. नेमका मुळाकडून आला भावाचा मुलगा आणि वाड्याकडून आला आपला मुलगा. पोरं ऊस घ्या. आपपर भाव. हे पाहिलं वर झाला बलाना भाऊ होता तो ना, दादा ऊस द्या. आणि मग लगेच वाटण्या करायला बसा. म्हणले का? ज्ञानोबराने सांगितलंय, तरी झडझडोनी वाहिली निघ, वहिला निघ असं आहे. लगेच विभक्त झाले. काय कारण? आपपर भाव. आपला तो बाळ्या, लोकाचं कार्ट असं आहे. आमच्या साधू संताला आपपर भाव नाही. मराठवाड्यातला एक मुलगा आळंदीत शिक्षण संस्थेत दाखल झाला. त्यावेळेस सोनोपंत मामा शिक्षक होते आणि SP कॉलेजला प्राचार्य होते, पुण्याच्या SP कॉलेजला. मुलगा खूप विद्वान, गाथा पाठ केला, पण मुलाला दुर्धर आधार झाला. मग मामांनी एका पुण्याच्या डॉक्टरला सांगून त्याच्यावर उपचार सुरू केले आणि एका महिनाभरात त्याचं खूप मोठं ऑपरेशन झालं. मुलगा चांगला झाला, गाथापाठ मुलगा. ज्या दिवशी त्या मुलाला डिस्चार्ज आहे, त्याला सोडायचं आहे, त्या दिवशी सोनू मामा त्याला भेटायला गेले. भेटले, मामा निघून गेले. निघून गेल्यावर त्याला डॉक्टर आले, बरं वाटतंय ना आता? हां, आज तुम्हाला सोडायचं बरं का? तो मुलगा रडू लागला, थरथर कापू लागला. डॉक्टर म्हणजे काय झालं? तो म्हणला, डॉक्टर मी मराठवाड्यातला गरीब घरातला मुलगा आहे. मी महिनाभर इथं राहिलो, जेवलो खावलो तुमच्या कॅन्टीनमध्ये, आणि माझं बिल कोण भरणार? मोठा प्रश्न आहे. माझ्याकडे पैसे नाहीत द्यायला. डॉक्टर म्हणले, तुम्हाला पैसे मागितलेत कोणी? आणि मग बिल? म्हणजे सकाळी सकाळी सोनू मामा तुमचं बिल भरून गेले. म्हणले मला दांडेकर मामाने तुमचं बिल भरला. हे ब्राह्मण, तो मराठा समाजाचा मुलगा, कोणता प्रांत, कोणती जात, पण साधूला आपपर भाव नसतो. बरेच साधू आपल्याच जातीच्या कीर्तनकाराला तारखा देतात. आता हे सप्त्यात आलंय, आपल्याच जातीचा बुवा पखवाजा, आपल्याच जातीचा बुवा गायक, आणि घोळून म्हणा यातायाती धर्म नाही विष्णू. अरे वागणं बरं नव असो. आणि म्हणून हे ध्यानात धरा माऊली, घेण्यासारखं आहे. संपला माझा विषय. आपपर भाव नाही. आपुले तयाला पर नाही. वा, उपकारी असे आरोनी उरला. आपुले तयाला पर नाही. लाभावरी घ्यावे सापडले काम. आपुला तो श्रम न विचारी. आपल्याला काय श्रम होतंय समाजाचा उपकार करताना ते पाहायचं नाही. आपल्याला किती कष्ट हो, आपुला तो श्रम न विचारी. महाराज, परोपकारी माणसं थकत नाहीत. ते किती समाजासाठी करतात, थकतच नाहीत महाराज. आपुला तो श्रम न विचारी. पण सापडलेलं काम, हे परोपकाराचं सापडलेलं काम करत असताना लाभावरी घ्यावे. जणू काही याच्यातून आपल्याला खूप मोठा लाभ आहे. कोणताच लाभ नाही, फक्त प्रेम लाभ, सेवा लाभ हाच लाभ राहतो. समाजसेवा करताना फक्त समाजाचं प्रेम, समाजाची सेवा हाच लाभ आहे, दुसरा काही लाभ नाही. आणि लाभ आहे म्हणून लाभावरे घ्यावे सापडले काम. आपुला तो श्रम न विचारी. कोल्हापूरहून एक पत्र आलं. आळंदीमध्ये एक आनंद आश्रम स्वामी नावाचे साधू होते, कन्हई आश्रम. खूप वेदांतात पारंगत होते. आणि त्यांचं गाव मूळचं नगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यात सुरेगाव. सुरेगावला पत्र पाठवलं कोल्हापूरच्या माणसाने, स्वामी तुमच्याकडं विचारसागर ऐकायला यायचंय, कोल्हापूरहून तुमच्या सुरेगावला यायचं कसं? मग स्वामीने पत्र पाठवलं, बाबा तुम्ही कोल्हापूरहून पुण्याला या. पुण्यावरून मनमाडला जाणारी कोणती रेल्वे धरा आणि ती विसापूर स्टेशनला उभी राहते. विसापूरपासून 4 किलोमीटर सुरेगाव आहे. येण्या जाण्याची व्यवस्था नाही, पायी या. मग त्याने सांगितलं, मी अमुक वारी अमुक वाजता येतो.
पण माझ्याकडे 4-5 महिने मी तुमच्याकडे विचारसागर ऐकायला राहणार आहे. थोड्या बॅगा आहेत, कपडे आहेत, काही कपडे चोपडे सामान सामुग्री, तेवढा बॅगा उचलायला कोणीतरी एखादा गडी पाठवून द्या आश्रमातला. आता हे फकीर साधू त्यांनी पत्र पाठवलं होते, तो पाठवलं. बरोबर तो व्यक्ती अमुक अमुक वारी अमुक अमुक वाजता त्या स्टेशनवर उतरला. श्रीगोंदा तालुक्यात विसापूर स्टेशन आहे, तिथं जेल सुद्धा आहे तुम्हाला असो तर. आणि मग ते उतरला, तिथं जायचं नाही. तिथं पुढे एक व्यक्ती उभी होती. नमस्कार नमस्कार असे भगव्या वेशातले होते. तुम्हाला त्यांना वाटले स्वामीनेच पाठवले. तुम्हाला कन्हैया आश्रम स्वामीने पाठवलं? हो हो. आनंद आश्रम स्वामीने पाठवलं? हो हो, आम्हालाच पाठवलं. मी कोल्हापूरचा आहे. मग हे घ्या बॅगा. आणि दोन्ही बॅगा त्या साधूच्या डोक्यावर दिल्या. आणि हा हात हालीत चालला. वा, उभा राहो निया कैसा हलवित उभा हो. आणि नुसतं पीक, जणू काय शासकीय पीक पाहणी करायला, पीक पाहणी करत चालला. 4 किलोमीटर त्या साधूने दोन्ही बॅगा घेतल्या, खाली ठेवल्या आश्रमात. दोघांनी हातपाय धुतले. मग ते विचारलं त्या कोल्हापूरच्या माणसाने, मला त्या स्वामींकडे विचारसागर ऐकायचं, ते स्वामी कोण आहेत? ते म्हणले, ते स्वामी मीच आहे म्हणे. हो, पण मग तुम्ही स्टेशनवर सांगायचं ना. ते म्हणले, नाही, हे समाजसेवेचं कार्य करत असताना आपला तो श्रम न विचारी मला किती कष्ट झाले हे पाहायचं नाही. समाजाचं उत्थापन होतंय ना, हेच मानवी जीवनाचं अंतिम ध्येय साधूचं असलं पाहिजे. वा, समाजाचं उत्थापन झालं, समाज मार्गाला लागला. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. मी या समाजातून थोडा वेगळा आहे, माझं काही उच्च स्थान आहे, ही भावना नसली पाहिजे. याला माझं लाभावरी घ्यावे सापडले काम, आपुला तो श्रम न विचारी. जीवा ऐसा देखे अनेका जीवांशी. आपल्या जीवासारखं दुसऱ्या जीवाला पाहिलं पाहिजे. निखळची राशी गुणांचीच. लोक मांस कापताना आपली करंगुळी चोरतात. आपली चोरी अंगुळी तुकाराम महाराज वर्णन करतात. हा, पण ज्या प्राण्याला तुम्ही कापताय तिथं तुमची करंगुळी चोरता, मग तुम्हाला इजा होईल याची शंका. त्या प्राण्याला इजा होत नसेल. मुकुंद काका जाडदेवळेकर नावाचे खूप चांगले कीर्तनकार आहेत त्या महाराष्ट्रात, आता जिवंत आहेत. थोडे अंध आहेत, पण ज्ञानेश्वरी पाठ आहे. हा, बहुतेक अंध असल्यामुळंच आहे. डोळे असले का लोक मोबाईल खूप पाहतात, ज्ञानेश्वरी नाही वाचत. अंध आहेत पण ज्ञानेश्वरी चोखट पाठ आहे. खूप चांगले कीर्तनकार आहेत, चांगलेच ऐकत जा माऊली. आणि मग आष्टी तालुक्यात 2 कारखेल आहेत, एक वरचं कारखेल, एक खालचं कारखेल. मग खालच्या कारखेलचे एक पवार घराण्यातले व्यक्तिमत्व आणि गावातले भजनी मंडळ, असं 50 माणसं. मुकुंद काकांचं गाव, त्यांचं गाव 10-15 किलोमीटरचं अंतर. नमस्कार नमस्कार, काय निमित्त? म्हणजे पवार कारभारी होते गावचे. पवार पाटील म्हणजे, काकाजी आमच्या सप्ताहात तुम्ही कीर्तन सेवा घ्या यासाठी आलो. काकाजीने विचारलं, कोण? म्हणजे मी कारखेलचा पवार. हा, ओळखतो. काकाजीची त्यांची ओळख होती. काकाजी म्हणले, तारीख नाही देणार, मोकळी आहे तरी नाही देणार. हा, का बरं? ते म्हणले, तुम्ही एक काम करता तेवढं काम बंद करा. 1 तारीख काय, मी 8 दिवस तुम्हाला देतो. म्हणजे कोणतं काम? म्हणजे तुम्ही जो लाकडाचा व्यवसाय करताय तेवढा बंद करा. ते काय करायचे? झाडं तोडायची, झाडं वाळवायची आणि सरपण म्हणून विकायची. ते म्हणले, का बरं? काका म्हणले, झाडांना हजारो वर्षाचं आयुष्य भगवंताने दिले, तुम्ही कमी का करताय? देवाने आयुष्य दिले, तुम्ही कमी करणारे कोण? तुम्ही एवढा व्यवसाय बंद करा, मी 8 दिवस तुम्हाला भागवत सांगतो. विचार करा, त्या माणसाचा व्यवसाय होता. पण ते पवार पाटीलही खूप चांगले, पवार चांगले होते ते, असो. आणि मग त्या पवार पाटलाने लगेच सांगितलं, स्वामी महाराज आजच धंदा बंद, मी दुसरा व्यवसाय टाकतो. माझे तुम्ही चांगली डोळे उघडले. भगवंताने ज्या झाडांना आयुष्य दिले, आज वृक्षारोपण केलं पाहिजे. माणसाला, ज्या माणसाला मरायचं आहे ना, त्याने स्वतःला जाळायपुरते तरी लाकडं तयार केले पाहिजे. महाराज, स्वतःला जाळायपुरते तरी झाडं लावली पाहिजे. काही माणसं ते आपलं काम नाही असं, मग त्याला जाळलाच नाही पाहिजे, मग पुरला पाहिजे. वा, असं आहे. आणि मग आपल्याला लागेल तेवढं तरी इंधन उभं केलं पाहिजे का नाही माणसाने? न्यायनीती काय सांगते महाराज. वा, अक्षरशः त्यांनी व्यापार बंद केला. आमच्या मुकुंद काकांनी त्या गावात 8 दिवस कथा केली. याला माणसं म्हणायचं. जीवा ऐसा देखे अनेका जीवांची. जसा आपला जीव आहे तसा पुढच्याचाही जीव आहे ना महाराज. वा, निखळची राशी गुणांचीच. साधू गुणांची रास असतात. तुका म्हणे तैसा सज्जनापासोनी पाहता अवगुण मिळेची ना. उलट तुका म्हणे गुण चंदनाची अंगी तैसे तुम्ही जगी चंदन तो चंदनपणे सर्व गुणे संपन्न. वा, तसं साधूचं जीवन असं धुतल्या तांदळासारखं, चंदनासारखं सुगंधी जीवन असतं महाराज. वा, तुका म्हणे ना हे झाकत परिमळ चंदनाचे स्थळ चंदनची. असं
आणि म्हणून निखळची राशी गुणांचीच. असा जर परोपकारी महात्मा पाहिला तर देवही त्यांचाच अंकिला असतो. तुका म्हणे देवतयाचा पांगेला किंवा अंकेला न भंगे संचला धीर सदा. आणि त्या साधूकडं खूप धीर असतो. साधूला धीर पाहिजे महाराज. वा, गारगोट आणि हिरा दिसायला सारखा, हिऱ्या ऐशा गारा दिसती दुरून. वा, दोन्ही पृथ्वीच्याच पोटात जन्मल्यात. पृथ्वीच्या पोटी हिरा गारगोटी दोन्ही पृथ्वीतच जन्मल्यात. पण हिऱ्याची किंमत खूप कोटी, गारगोटीची किंमतच नाही. काय कारण? त्याचं कारण धैर्य. हिऱ्याकडं धैर्य नावाचा गुण आहे, गारगोटीकडं नाही. कसं काय? दोन्हीला तुम्ही लोहाराच्या 2 ऐरणीवर ठेवून वरून घन घाला. गारगोटीवर घन घातला तर करणीचा होय सुरा. पण त्या घनाच्या घावाखाली धीर धरत नाही गारगोटी, म्हणून गारगोट फुटते, तिला किंमत भेटत नाही. पण घनाचा घाव घातला, हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घनी तोची मोल पावे. हिऱ्यालाही तोच घन खावा लागला आहे आणि गारगोटीलाही तोच घन खावा लागला. पण गारगोटीने धीर सोडला म्हणून फुटली, 0 किंमत झाली. हिऱ्याने मात्र त्या घनाच्या घावाखाली धीर धरला. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे धीरा विन कैसा होय हिरा. वा, तुका म्हणे धीरा विन कैसा हिरा होय. हिरा म्हणलं लक्षात येणार नाही ते. असो, त्याला धैर्य धरावं लागतं. ज्यांच्या धैर्या नाही भंग. सुखदुःखाचे जीवनात प्रसंग येतात, पण त्याच्यात साधू धीर धरून राहतात. न भंगे संचला धीर सदा. त्यांच्या धैर्याला भंग नसतो. ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एकविध रंग. महाराज तुकाराम महाराजा इतकं धैर्य नाही हो. आपल्यात आणि तुकाराम महाराजात खूप फरक आहे. महाराज आपलं लय चांगलं चाललंय, कीर्तन झालं का तुम्हाला जेवण बसल्या जागेवर येणार आहे. वा, पण तुकाराम महाराजाला गावात सुद्धा राहू देत नव्हते. कोपला पाटील गावीचे हे, पण त्यांनी धीर धरला म्हणून तुका झाला से कळस. आपण झालो पाया, पायाची दगडही नाही आपण महाराज. वा, नदीतले दगड शेवाळलेले, स्वतः शेवाळले, येणारा जाणाऱ्याला पाडायला लागले महाराज. वा, आणि म्हणून ते कळसाचा दगड झाले, ते कळस झाले ना. आपण नदीतले शेवाळलेले दगड का झालो? आपण धैर्य धरलं नाही. वा, तुकोबराचे एक प्रमाणे महाराज, तुका म्हणे जरी जगे टाकी घाया त्याच्या पडे पाया जन्म. मूर्तिकार दगड घालवत असताना जो टाकीचे घाव सहन करतो आणि जो दगड टाकीचे घाव करताना धीर धरतो, त्यालाच देवपण येतं, लोक पाया पडतात. वा, तुका म्हणे टाकी घाय देवपण फुटली या जन टिंब टिंब पुसी. वा, त्या काळात पाण्याची व्यवस्था कमी असावी बहुतेक. दुष्काळात प्रमाण लिहिलं असेल, दुष्काळ पडला होता ना. असो, हा, एकदा जर तुम्ही टाकीच्या घावाखाली जगले नाही का फुटले का लोक त्याचा गैरवापर करतात. संपला विषय माऊली. धैर्य पाहिजे. या साधूकडं धैर्य खूप हो. एवढ्या समाजात परोपकारी भावना ठेवत असताना लोक खूप विचित्र असतात. आपला परोपकाराचा विचार त्यांना कळत नाही. त्यांना वाटतं यांनी हे आता रान धरायला आले, हे पुढं जातील, आम्हाला मागं ठेवतील, आमच्या भागात येऊन वातावरण केलंय, आता हे पुढं जातील, अशी लोकांची भावना राहते. अशा वेळी तुम्ही धीर धरा. हो, सब्र का फल मिठा होता है. त्रास होईल पण तुम्ही ध्यानात धरायचं, ये भी दिन जाएंगे अच्छे दिन आएंगे. थोडा धीर धरा. असो, आणि न भंगे संचला धीर सदा. लाभावरे घ्यावे सापडले काम, आपुला तो श्रम न विचारी वैकुंठवासी. सुभाष दत्तात्रय निंबाळकर यांचं पुण्यस्मरण. साधुवर्य महंत बलभीम महाराज यांच्या समाधीची सेवा केली. त्यांचे चिरंजीव आदरणीय बजरंगगिरीजी महाराज. आणि सेवा पारायण असल्यामुळं मग सेवागिरी महाराज आज आपल्याला दर्शन द्यायला आलेले आहेत. सेवागिरी महाराज मठाचे महंत आदरणीय महाराज. एकदा मी गेलो होतो त्यांच्याकडं पुसेगावला. मी खूप विचारलं, खूप पुसलं, पुसेगाव कुठे? म्हणजे आहे जवळचे म्हणले. खूप चांगला उत्सव केला त्यांनी 20-22 दिवसाचा. एकदा आम्ही त्यांच्याकडे सेवा, खूप चांगलं वातावरण आहे तिथंही. तसं इथंही हाही मठच आहे. सातारा जिल्ह्यात ज्या काही मठ परंपरा आहेत त्यातली काही विशिष्ट साधू आज अगत्याने इथं आलेले आहेत. उत्तर तुमचं जसं बलभीम महाराजांच्या समाधीवर प्रेम राहिलं तसं आमच्या बजरंगगिरी महाराजावर प्रेम या समाजाचं राहो, अशी पांडुरंगाला प्रार्थना. विठोबा रखुमाई.